देशासह राज्यभरात ट्रक आणि टँकर चालकांचा हिट अँड रन कायद्याविरोधात संप सुरू। अमरावतीमधले 5,000 ट्रक चालक संपावर, तर नाशिक, रत्नागिरीसह सोलापुरातील पेट्रोल पंपावरही मोठ्या रांगा। कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या, ट्रक चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। पुणे, कोल्हापूर, नागपुरात टँकर चालकांचा संप मागे। कोल्हापूरसह पुण्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल आवश्यक साठा, मात्र नागपुरातील बऱ्याच ठिकाणी पेट्रोल संपल्याचे फलक। मनमाडमध्ये इंधन पुरवठादारांसोबतच्या बैठकीत तोडगा नाही, टँकर चालकांशी चर्चा करण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी मनमाडमध्ये दाखल। मुंबई अहमदाबाद मार्गावर चिल्लार फाट्याजवळ ट्रक चालकांचा चक्का जाम। धुळे सोलापूर महामार्गावर ट्रक चालकांनी वाहनं थांबवली। वसई विरार नालासोपाऱ्यात पेट्रोलसाठी 2 किलोमीटरपर्यंत रांगा, टँकर चालकांच्या संपामुळे इंधनाचा तुटवडा। मुंबईतील शिवडी परिसरात टँकर चालकांचं आंदोलन, आंदोलक टँकर चालकांना पोलिसांनी हटवलं, पोलिसांकडून शांततेचं आवाहन। मुंबई अहमदाबाद महामार्ग, सांगली, नागपूर, जळगावसह काही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपलं, पेट्रोल पंपाबाहेर इंधन संपल्याचे फलक। ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाचा इंधनावर परिणाम होणार नाही, 15 दिवस इंधन मिळणार नाही ही अफवा, एआयपीडीएचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांची माहिती। नवी मुंबईतील एपीएमसी, दादर मार्केटसह नागपूर, अमरावती आणि नाशिकमधल्या भाजीपाल्याची आवक घटली, एका रात्रीत भाज्यांचे दर 25 ते 30 रुपयांनी वाढले। ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाचा स्कूल बसवर परिणाम, इंधन पुरवठा झाला नाही तर उद्यापासून बस गाड्या बंद राहणार, शासनानं तोडगा काढावा, महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची मागणी। स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर दाखल, दोघांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं कार्यक्रम घोषित करणार। मुख्यमंत्री शिंदे आज जरांगेंशी संवाद साधणार, थोड्याच वेळात व्हीसीद्वारे दोघांमध्ये बैठक, मात्र खुली चर्चा झाली पाहिजे असं मत असल्याची जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाच्या उपसमितीची आज बैठक, तर जरांगेंनी बैठकीत उपस्थित राहावं, मंत्री शंभूराज देसाईंचं जरांगेंना विनंतीचं पत्र। 1 ते 2 जागांसाठी महाविकास आघाडीत वाद निर्माण होणार नाही, जागा वाटपाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या तसं ठरलं असेल तर स्वागत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेसमधल्या अनेकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा, मंत्री विखे पाटलांचं सूचक विधान, तर भाजप सत्तेतून गेल्यावर विखे कुठे जाणार, संजय राऊतांचा खोचक सवाल। अयोध्येपूर्वी एकनाथ शिंदेंचा दाऊस दौरा, इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार, 15 ते 18 जानेवारीला शिंदेंची विशेष हजेरी। अयोध्येत राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती ठरली, मूर्तिकार अरुण योगीराज यांनी प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप साकारलं।